किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये मीठ, साखर आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी ठेवा. पुरेसं पाणी प्या आणि रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. किडनीचा आजार आधीपासूनच असेल तर आहार वेगळाही असू शकतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय खावं? तर भरपूर भाज्या खा. जसं की दुधी भोपळा, दोडका, भेंडी, गाजर, कोबी, फ्लावर, ककडी. त्याचप्रमाणे शिमला मिरची यांचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वांगी, पालक या भाज्या योग्य प्रमाणामध्ये घ्या. फळेही योग्य प्रमाणामध्ये घ्या. जसं की सफरचंद, पेरू, पपई, अननस, द्राक्षे, संत्री, मोसंबी यासारखी फळे नक्कीच आहारामध्ये ठेवा. फळांचा रस करण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणं खूप चांगलं आहे. पूर्ण धान्याचा आहारामध्ये समावेश करा. जसं की ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, गहू यांचा संतुलित प्रमाणामध्ये वापर करा. डाळी आणि कडधान्ये, मूग, मसूर यांचाही आहारामध्ये त्याचप्रमाणे हरभरा, मटकी यांचं योग्य प्रमाणामध्ये समावेश करा. किडनीचं कार्य कमी असेल तर प्रथिनांचं आणि काही खनिजांचं प्रमाण कमी ठेवणं गरजेचं आहे. घरचं ताजं अन्न खा. भाजी, भाकरी, डाळ, भात, कोशिंबीर यांचा समावेश करा. पुरेसं पाणी प्या. शारीरिक काम आणि आरोग्यानुसार पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. किडनीसाठी काय कमी करावं किंवा काय टाळावं? तर जास्त मीठ, लोणचं, पापड, चटण्या, शेव, चिप्स, मिठाचं प्रमाण नक्कीच कमी करा. पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जसं की नूडल्स, सूप, मांस यांचं प्रमाण नक्कीच कमी करा. त्याचप्रमाणे सोडियम असलेले पदार्थ शक्यतो टाळा. जास्त साखर किंवा गोड पेये, कोल्ड्रिंक्स, जास्त मिठाई आणि साखरयुक्त पदार्थ कमी करा. मधुमेहामुळे किडनीवर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. जास्त तळलेले पदार्थ जसे की वडापाव, भजी, समोसे, पुरी, फ्रेंच फ्राईज यांचा वापर कमी करा. जास्त मांसाहार, अतिप्रमाणात प्रथिने घेणं टाळा. काही किडनीच्या आजारामध्ये योग्य नाही. त्यामुळे किडनीचा आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रथिनांचं प्रमाण ठरवा. अनावश्यक हर्बल टी यांचाही जास्त वापर करू नका. कोणतेही सप्लिमेंट्स डॉक्टरांना विचारल्याशिवाय घेऊ नका. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किडनी निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी पोटॅशियम किंवा प्रथिन कमी करणं योग्य नाही. किडनीचा आजार असलेल्या व्यक्तीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, प्रथिने आणि पाण्याचं प्रमाण प्रथिनांच्या अवस्थेनुसार नक्कीच बदलतं. वेदनाशामक औषधे स्वतःहून घेऊ नका. किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मेन महत्त्वाचं म्हणजे मीठ कमी करा. जंक फूड कमी करा. रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहील याची काळजी घ्या. नियमित शरीराची हालचाल ठेवा आणि वजन योग्य प्रमाणामध्ये ठेवा. किडनीच्या आजाराचा संशय असेल तर रक्त आणि लघवीच्या तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच करून घ्या. लघवीतून रक्त येणं, हातपाय, चेहरा सुजणं, लघवीचं प्रमाण अचानक कमी होणं, सतत फेसाळ लघवी, कंबरदुखी, सतत थकवा अशी लक्षणं असतील तर आहारावर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार केले तर नक्कीच लवकर निदानही होऊ शकतं आणि आपण लवकर बरेही होऊ शकतो. डॉक्टरांचा योग्य तो सल्ला नक्कीच घ्या आणि कायम निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.